नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकताच एक व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वी घेतला. वनसेवक भरती येणार आहे. आता वन विभागाकडनं वनमजूर, वनरक्षक, वनसेवक अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. नव्यानेच वनसेवक हे पद आता निघून त्या वनसेवक या पदासाठी जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत. खूप मोठ्या संख्येने ही जाहिरात येण्याचे चान्सेस आहे. आणि नुकतंच आपण ऐकलं असेल की या नवीन सरकारने घोषणा दिलेली आहे की 1.5 लाख पदभरती करणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मी वनसेवक त्याचबरोबर वनरक्षक पदाबद्दल थोडक्यात अपडेट किंवा थोडक्यात माहिती मी देण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्या विद्यार्थ्यांना या माहितीची गरज त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांना ऑलरेडी माहिती असेल त्यांनी नाही बघितला तरी चालणार आहे. सो शेवटी जाताना तुम्हाला अजून याच्याबद्दलचं काही अपडेट पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न, तुमचे सजेशन नक्की टाका. त्यावरती पुढचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. या व्हिडिओमध्ये आपण बघूया की जाहिरात कधी येण्याचे चान्सेस आहेत, पात्रता काय असणार आहे, परीक्षा पॅटर्न कसं असणार आहे, शारीरिक पात्रता आणि ग्राउंड कसं असणार आहे. हे तिघ मुद्दे तुम्हाला मी काही पाठीमागच्या एक्झामचे रेफरन्सेस घेऊन तुम्हाला सांगणार आहे. राहिला पहिला मुद्दा, जाहिरात कधी येऊ शकते. तर जाहिरात येण्याचे चान्सेस जर आपण बघितले तर जाहिरात येण्याचे चान्सेस आहेत साधारणतः फेब्रुवारी मार्च मध्ये ही जाहिरात येण्याचे चान्सेस आहे. हा टेंटेटिव्ह मी महिना सांगितला आहे, मागे पुढे होऊ शकतो, पण फेब्रुवारी मार्च मध्ये ऍड होण्याचे चान्सेस आहे. आणि साधारणतः मे जूनला तुमची एक्झाम पण कदाचित घेतली जाऊ शकते. सो विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तयारीत राहा. नक्कीच ही ऍड तुमच्यासाठी असणार आहे. तुम्ही आता काही दिवसापूर्वी म्हणजे 2 दिवसापूर्वीच महाराष्ट्र सरकारमधून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले. काय आदेश दिले? राज्यात 1.5 लाख कर्मचारी भरती केली जाणार आहे. त्यामधले महत्वाचे मुद्दे काय होते? 1.5 लाख नवीन कर्मचारी भरतीचे आदेश आहे. आता काही विद्यार्थी म्हणतात की सर आहे तेच भरणार आहे. नाही, नवीन कर्मचारी भरतीचे आदेश दिलेले आहे. त्यातला महत्वाचा अजून मुद्दा काय? सर्व सरकारी पोर्टल, संकेतस्थळे हे आरटीआयच्या फ्रेंडली करायचे असं त्यांनी आदेश दिलेले आहेत. आणि एक महत्वाचा मुद्दा, तातडीने सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून पदस्थापना करावी. जसं की मागच्या वर्षभरामध्ये तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभागाकडून जाहिराती आल्या होत्या. त्यातले भरपूर पद निवड होऊनही सुद्धा कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग आणि पदस्थापना बाकी आहे. ते पण लगेच करावं असं त्यांनी सांगितलं. आणि कालचीच न्यूज आहे, नाशिकमध्ये तलाठ्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि तलाठी आता रुजू पण झालेली आहेत. सो हे चांगलं पॉझिटिव्ह वातावरण आहे. साहजिक आहे, आपल्याला वाटत होतं आचारसंहितेच्या अगोदर फक्त हे काय करतात, घोषणा देतात फक्त, पण इलेक्शन झाल्यानंतर, निवडणूक झाल्यानंतर, निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांनी ह्या घोषणा दिल्या आहेत. सो चांगली बाब आपल्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. सरळ सेवेतनी ह्या जाहिराती येणार आहेत. त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे. इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही बॅच परचेस करू शकता फार कमी फी मध्ये. म्हणजे 1499 प्लस जीएसटी तुम्हाला ही बॅच अवेलेबल आहे. बॅच ऑलरेडी जुनी बॅच स्टार्ट आहे, आता नवीन बॅच पण ऍडमिशन ओपन आहे. तुम्ही या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. माझ्याकडे हे पोस्टर फक्त जुनं असल्यामुळे ही डेट इथे आलेली आहे, पण ऑलरेडी बॅच तुमची आता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात नवीन बॅच चालू आहे. तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. हे सगळे फीचर्स तुम्हाला या बॅच मध्ये अवेलेबल आहे. अगदी बेसिक पासून बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे. ही बॅच तुम्हाला 1 वर्ष व्हॅलिडिटीची असणार आहे. फार कमी फी मध्ये अवेलेबल आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांना 25% ऑफ करून ही फी तुम्हाला असणार आहे. सो लगेच ऍप डाउनलोड करून परचेस करू शकता. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो, एक एक मुद्दा तुम्हाला डिस्कस करतो. वनरक्षक संदर्भात बघा किती पदांसाठी जाहिरात येऊ शकते. किती पदांसाठी? तर तुम्हाला माहिती आहे की हा GR पण पाठीमागे तुम्हाला आरटीआयची माहिती तुम्हाला मी दाखवली होती. ह्या आरटीआयच्या माहितीमध्ये तुम्हाला मार्च 2024 अखेरपर्यंत, म्हणजे आता मार्च हा 3रा महिना, आपण 12 महिन्यात आहोत, 9 महिने होऊन गेले. या मार्च 2024 अखेरपर्यंत वनरक्षकाच्या जागा किती होत्या? 1684 जागा रिक्त आहे. म्हणजे 1684 जागा तर फिक्स आहे, पण या 9 महिन्यात जर अजून काही जागा रिक्त झाल्या असेल तर तुम्हाला समजा 1600-1700 प्लसची जाहिरात येण्याचे चान्सेस इथे असणार आहे. वनरक्षक. आणि दुसरं पद आहे वनसेवक. वनसेवक बद्दल आता काही दिवसापूर्वीच मी तुम्हाला व्हिडिओ घेतला, त्यात सांगितलं तुम्हाला वनमजूर ही पद निर्गमित करणार, ही पद जाऊन त्या जागेवरती वनसेवक ही पद नावाने भरली जाणार आहे. नव्याने जाहिरात असल्या कारणाने ह्या जाहिरातीच्या अगेन्स्ट वनसेवकचा सिलेबस, अभ्यास पद्धत, परीक्षा पद्धत, निवड पद्धत कशी आहे ते अजून 100% कुणालाच माहित नाही आहे. सो जेव्हा ऍडेड नाव माहिती पडेल, पण वनरक्षक हे पद वनसेवकच्या वरचं पद आहे. म्हणजे वनसेवकचं पदोन्नती जर झाली तर वनरक्षक त्याला बोललं जातं किंवा वनरक्षक या पदावरती त्याची नियुक्ती होते. मग वनरक्षक, वनसेवक यामध्ये फरक काय असू शकतो?
पात्रतेचा फरक आहे, बाकीचे एक्झाम कदाचित साम्यता असू शकते. काय थोडक्यात जाणून घेऊया. आता वनसेवक किती पदांची जाहिरात येणार आहे? 12,991 पदांची जाहिरात येणार आहे. याबाबत डिटेल व्हिडिओ पाठीमागे मी घेतलेला आहे, तो व्हिडिओ एकदा बघून घ्या. नंतर पुढे गेलो आपण. वनरक्षक ह्या पदासाठी वेतन श्रेणी किती असणार आहे? तर साधारणतः 21,700 पासून ते 69,100 पर्यंत साधारणतः सुरुवातीला सॅलरी तुम्हाला 35,000 पर्यंत इन हँड तुमच्या असणार आहे. 35,000 पर्यंत सॅलरी मिळणार आहे. 35 ते 40,000 पर्यंत सॅलरी तुम्हाला वनरक्षकाची आहे. आणि वनसेवकाची आपण जर बघितली तर साधारणतः 28,090 इन हँड तुम्हाला सॅलरी मिळणार आहे, सगळं ऍड करून आहे. जवळपास 7-8 हजारचा फरक वनसेवक वनरक्षकामध्ये असणार आहे. पुढे वनसेवक साठी तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर पात्रता काय? कमीत कमी तुमचं 10वी, जास्तीत जास्त 12वी असणारे विद्यार्थी फॉर्म भरू शकता. 12वीच्या पुढे जर तुमचं शिक्षण झालं असेल तर ते विद्यार्थी वनसेवक पदासाठी फॉर्म भरू शकत नाही. त्यानंतर वनरक्षक बघितलं, वनरक्षकाला पात्रता काय? 12वी असावं तुमचं, आणि 12वीला एकतर याच्यापैकी एक विषय असावा, विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र, एक विषय तुमचा 12वीला असावा, हे त्यांनी सांगितले, अट सांगितली आहे. तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे उमेदवार असाल तर एसटी कॅटेगरी तुम्हाला 10वी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. माजी सैनिक असाल, एक्स आर्मी असाल तुम्ही, तुमचं 10वी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले तुम्ही वन खबऱ्यांचे पाल्ले असाल तर त्यांना सुद्धा 10वी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि अर्ज वगैरे जो आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा असतो, एक्झाम पण ऑनलाईन असते. ओके. त्यानंतर वनरक्षक नंतर पुढे बघितलं तर आता फक्त मी वनरक्षक बद्दल बोलतोय, तुम्ही एक थोडस याचा अंदाज लावू शकता की वनरक्षकाला जर अशी एक्झाम आहे, अशी परीक्षेचे टप्पे आहे, अशी शारीरिक पात्रता आहे, तर वनसेवकाला सुद्धा त्या लेवलचं शारीरिक पात्रता आणि परीक्षेचे टप्पे असू शकतात. आता ह्या अंदाजावर तुमच्याशी बोलतोय. काही विद्यार्थी मला मेसेज टाकले होते, सर वनसेवकाबद्दल तुम्ही परीक्षा पद्धत बद्दल डिटेल्स आम्हाला द्या. पण वनसेवकाची पहिली जाहिरात असणार आहे. इथून पाठीमागच्या जाहिराती मी चेक केल्या पण जाहिरात काय मला भेटल्या नाही. असेल तर तुम्ही मला पाठवा, पण वनसेवकाची जाहिरात मला इथून पाठीमागे दिसली नाहीये. सो जर मिळाली त्याच्यावरती पण व्हिडिओ घेतो मी, आमची टीम काम करते. पण वनरक्षक संदर्भात तुम्हाला माहिती आहे, त्या अंदाजे तुम्ही लावू शकतात की वनसेवकाला सुद्धा अशाच पद्धतीने तुमची शारीरिक पात्रता आणि परीक्षेचे टप्पे असू शकतात. बघा त्यामध्ये काय, वनरक्षकाबद्दल बोलतो मी. किमान उंची पुरुषांसाठी असते 163 सेंटीमीटर, महिलांना 150 सेंटीमीटर लागते. छातीचा घेर न फुगवता 79 आणि फुगून 84 लागते, महिलांना लागू नाही आहे. आणि वजन तुमचं वैद्यकीय मापानुसार, उंचीनुसार तुमचं वय असावं लागतं. हे दोन्ही ठिकाणी लागू आहे, पुरुषांमध्ये पण स्त्रियांमध्ये पण. जर तुम्ही एसटी कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तुम्हाला सूट आहे. किमान उंची तुमची 152.5 सेंटीमीटर लागते पुरुषांना, 125 लागते महिलांना. छातीचा घेर 79 आणि 84 हा दोन्ही ठिकाणी सेमच आहे, आणि त्यानुसार तुमचं वजन पण अपेक्षित आहे. त्यानंतर तुमची दृष्टी जी आहे ना, दृष्टीचे हे निकष आहे बघा. तुमची दृष्टी कशी असेल, सुधारलेली दृष्टी, वाईट डोळा इथपर्यंत चालतंय, जवळ दृष्टी इथपर्यंत चालतंय, हे डोळ्याचे निकष आहेत. ते जर तुम्ही पूर्ण करत असाल तर इथे फॉर्म भरू शकतात. त्यानंतर वयोमर्यादा, जनरली वनरक्षकाला वयोमर्यादा काय, 18 ते 27 कॅटेगरीला ओपनला आहे, 18 ते 32 कॅटेगरीला आहे. त्यानुसार इतर जणांना सूट पण देण्यात आलेली आहे. जसं की प्रकल्पग्रस्त असाल 45 आहे, भूकंपग्रस्त 45 आहे, पद्मरावंश 55 आहे, रोजंदारी मजूर 55 आहे. सैनिकांना सुद्धा 32+ सैनिक कालावधी आणि 3 वर्ष एक्स्ट्रा त्यांनी दिलेले आहेत. बरोबर. मग आता यामध्ये वनसेवकाला पण हेच लागू असण्याचे चान्सेस असू शकतात. मी शक्यतेवर बोलतोय, ऍड येईल तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो, पण सध्या तरी हेच असू शकते त्यांच्यासाठी. पात्रतेमध्ये सूट कोणाला दिली आहे बघा, जे नक्षलवादी हल्ल्यात मरण पावले, पालकांचे पाल्य असेल त्यांना उंचीमध्ये पुरुष आणि स्त्री उमेदवारांना 2.5 सेंटीमीटर आणि छातीमध्ये सूट नाहीये. खेळाडूंना तुम्हाला 2.5 सेंटीमीटर उंचीमध्ये सूट आहे. वन कर्मचाऱ्यांचे पाल्य जर तुम्ही असाल तर तुम्हाला सवलत आहे. पुरुषांना 2.5 आणि छातीमध्ये सुद्धा 2 सेंटीमीटर आणि फुगून 1.5 सेंटीमीटर पर्यंत तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे. परीक्षेचा पहिला टप्पा जो असतो ना, एक्झाम तुमची 3 टप्पा आहे. ते पहिला टप्पा तुमचा ऍक्च्युली ऑनलाईन एक्झाम असणार आहे. दुसरा टप्पा तुमचा कागदपत्र तपासणी आहे. आणि तिसरा टप्पा धाव चाचणी किंवा ग्राउंड असणार आहे. बघा यामध्ये ऑनलाईन परीक्षा होते. तुमची ऑनलाईन परीक्षा 120 गुणांची आहे. 60 प्रश्न आहे, प्रत्येकी 15-15 प्रश्न आहे. प्रत्येकाचे 4, हे टोटल 60 प्रश्न आहे. प्रत्येकी 2 मार्कासाठी 120 मार्कांची ही तुमची एक्झाम असणार. 4 विषय आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य, बौद्धिक चाचणी असणार आहे. आणि एक्झाम आता जी घेतली 23 मध्ये TCS
नाही घेतली, आता पुढे कदाचित 2025च्या आत जर ही ऍड येणारच आहे, आली तरी TCS किंवा IBPS दोघांपैकी एक घेणार आहे. आता हा ऑनलाईन परीक्षेची एक्झाम असणार आहे ती 10वी पर्यंत तुमचा स्तर असणार आहे. जसं की वनरक्षकाला 10वी दिली आहे, तर वनसेवकाला पण 10वी 12वी आहेच शैक्षणिक पात्रतेमध्ये. सो 10वीचा स्तर तुम्हाला सुद्धा असण्याचे चान्सेस आहेत. सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला कोणते विषय, भूगोल, सामाजिक, इतिहास आहे, वन, पर्यावरण, हवामान हे विषय तुम्हाला GK GS मध्ये म्हणजे सामान्य ज्ञानमध्ये अंतर्भूत असणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. परीक्षा 2 तासाची, 2 तासात म्हणजे 60 प्रश्न तुम्हाला 2 तासात 120 मिनिटात सोडवायचे. एका प्रश्नाला 2 मिनिटं वेळ तुम्हाला असणार आहे. आणि ही जी एक्झाम होणार आहे, ह्या एक्झामला तुम्हाला कमीत कमी 25% मार्क पडले तरच तुम्ही दुसऱ्या टप्प्याकडे, सेकंड टप्प्याकडे जाणार आहात. सेकंड टप्पा जो असणार आहे, सेकंड टप्पा कोणता आहे, तर सेकंड टप्पा तुमचा कागदपत्र तपासणी, शारीरिक मोजमाप आणि धाव चाचणी. कागदपत्र तुमचे डॉक्युमेंट फॉर्म भरताना तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले त्याबद्दलची डिटेल्स आम्ही चेक करणार. शारीरिक मोजमाप आहे, जसं तुम्हाला म्हटलं शारीरिक मोजमापामध्ये काय होतं, उंची होती, त्यानंतर छाती होती, त्यानंतर डोळ्याचे दृष्टी होती, हे गोष्टी शारीरिक मोजमापामध्ये बघितले जातील. आणि धाव चाचणी कशी असणार आहे, मग ज्यांना 50% मार्क पडले तेच पुढे येणार आहे. धाव चाचणीमध्ये बघा तुमचे धाव चाचणी कशी असणार आहे, धाव चाचणीमध्ये तुम्हाला धावायचं आहे म्हणजे बघा पुरुष उमेदवार असाल तुम्ही, बघा पुरुष उमेदवार असाल तर वनरक्षकचं सांगतो मी 5 मिनिटांमध्ये 30 किलोमीटर धावायचं आहे. आणि महिला उमेदवार असाल 3 मिनिटात 25 किलोमीटर तुम्हाला 25 मिनिटात 3 किलोमीटर धावायचं आहे. आणि ते 30 मिनिटात 5 किलोमीटर धावायचं, 30 मिनिटात 5 किलोमीटर धावायचं आहे. आता याचे मार्क तुम्हाला दिले जातात. हा चार्ट आहे, तुम्ही जास्त कमीत कमी वेळेत जर हे अंतर पार केलं तर तुम्हाला असे मार्क दिले जातात. आउट ऑफ तुम्हाला 80 पैकी असतात. जर तुम्ही हे 17 मिनिटपेक्षा कमी वेळेत कंप्लीट केलं तर 80 मार्क आणि त्यानुसार इतर मार्क तुम्हाला दिली जातात. ओके, आता या फायनल जे मेरिट लागतं ना, ते फायनल मेरिट कसं लागतं, तुमच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त गुण आणि 5 किलोमीटर किंवा महिलांसाठी 3 किलोमीटर धावण्याचे गुण हे एकत्र ऍड केले जातात. आणि त्यावरती म्हणजे तुम्हाला साधारणतः 120 आणि हे 80 200 मार्कांवरती फायनल मेरिट लावलं जातं. हे सगळं तुम्हाला वनरक्षकाचं सांगतोय. वनसेवकाचे चान्सेस आहेत असंच असू शकतं. एक्झाम तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर शारीरिक चाचणी आणि नंतर तुमची धाव चाचणी अशी असू शकते. सो तुम्ही जर तयारी करत असाल तर तयारीत राहा. लवकरची जाहिरात येण्याचे चान्सेस आहे. फेब्रुवारी मार्च मध्ये जाहिरात येऊ शकते आणि त्याच्यानंतर एक्झाम तुमची होऊ शकते मे मध्ये, जून मध्ये. आणि ह्या 2025च्या आत जर एक्झाम झाली TCS किंवा IBPS तुमची एक्झाम घेणार आहे, ऑनलाईन परीक्षा असणार आहे. याबद्दल तुम्हाला मी माहिती दिली आहे. याबद्दल अजून जर त्यांच्याकडनं अपडेट वनसेवकाचं भेटलं तर त्यावरती व्हिडिओ घेतो. पण वनरक्षकात सुद्धा जाहिरात येण्याचे चान्सेस आहे. जवळपास 1700 पदांची ही जाहिरात येऊ शकते. तयारीत राहा. हे फक्त इन्फॉर्मेशन देण्याचं काम मी तुम्हाला करतोय. आवडली तर लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा. नाही आवडली तर राहू देत, काय हरकत नाही. पुढचा व्हिडिओ तुमच्या आवडीचा नक्की बनवेल, तुमच्या माहितीसाठी बनवेल. सो व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. तुमचे सजेशन मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.